बाहेर बघितल्यानंतर कोणाकडे किती मोबाईल बघत. हा होय. नमस्कार, मी काय म्हणते, आज आलेली आहे पिकनिकला. कुठे आली असेल बरं ओळखा? तर आम्ही आलेला आहोत आमच्या म्हणजे माझ्या माहेरच्या भावाच्या घरी, म्हणजे बाग आहे त्या बागामध्ये आलेलो आहोत. माहेरचं बाग आहे हा आमचं. गेल्या वर्षी सुद्धा आलो होतो. तर यंदाची फॅमिली थोडीशी कमी आहे कारण सगळ्यांची परीक्षा वगैरे पण काही मुलांच्या चालू आहेत. पण आलो तर आम्ही इथे झाडं बघा, इथे भाजी वगैरे लावलेली आहे आणि आहे बाग आहे इकडे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, कशा प्रकारची पिकनिक आज होतीये. आज आहे संडे आणि तर हा ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका. तो पिलू नाही काढता, तो इकडे गेला. घे, नाही खाते, काय खात खा. आता इथे फिरायला तर आलोतच, पण ओवी सुद्धा खूप मजा करते. इथे आमच्या एक वस्ती आलेली आहे भावाच्या बागामध्ये. म्हणजे जे आदिवासी लोक असतात ती इथे वस्ती करून राहतात. त्याच्यामधली जी आजी तुम्हाला मगाशी पाहायला मिळाली, म्हणजेच ती अंबी मावशी, ती माझ्या लहानपणी खूप म्हातारी होती. आत्ताही तितकीच आहे. म्हणजे तिचं आत्ताचं वय साधारणतः 100च्या घरात असेल. ती आम्हाला म्हणजे बायशिवाय हाक मारत नसे. ती आता इथे राहते. तिचा मुलगा राहतोय, नातू राहतोय. तर ओवी तिथे चिवताईला पकडायला बघते आणि त्या आजीला असं वाटते की तिच्याकडनं ही खाऊ मागते. तर मस्त अशी चिवताई ह्याला कोंबडीच्या पिल्लूला ओवी पकडताना तुम्हाला इथे दिसत आहे. खूप एन्जॉय केला आम्ही. खूपच मस्त वाटला तो दिवस, अतिशय सुंदर गेला. आमचं बाग, इथे अननसाची झाडं, पेरू, चिक्कू, काजू, फणस, आंबे सगळ्याची बाग आहे. इकडे भाजी लावली जाते. अजून तुम्हाला पलीकडे तुम्हाला बरंच पाहायला मिळणार आहे. चिंचेचं झाड, हे सगळं माझ्या, आणि बाकीची जी मोठी मोठी झाडं ही दिसत आहेत ही माझ्या लहानपणीची झाडं आहेत. आम्ही लहानपणी इथे यायचो आणि मग ह्याच्या खाली झोपायला मिळायचं. ह्याच्या खाली आंबे वगैरे आम्ही गोळा करायचो, चिक्कू, पेरू वगैरे. काय काय दादाने आता नवीन भरपूर अशी लावलेली आहेत. पडशील, तू पडशील. गाईचा शेनू ए माव मुंगे तिथं उघडा वहिनी. तरी सारी शेना पाण्यानी म्हणे तू तिथली घ्यायची, ती बघ ती निघालेली, ती बघती बघती तुझी बघती बघती घ्यायची. इथे बागामध्ये आम्ही जेवण केलं. त्याच्यामध्ये आहोंनी वगैरे, दादानी आहोंनी मटण कापून म्हणजे बहिण्यांनी जेवण केलेलं आहे. तर जेवण तयार होत असताना इकडे मुलं आहो सगळी अशी क्रिकेट खेळत होती. आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केला. तर हा दिवस अतिशय मस्त सुंदर असा दिवस गेला. अगदी रात्रीपर्यंतची आमची एन्जॉय झाली होती. माऊ बस त्या गाडीवर, बस 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 बस.
इकडे इकडे बॉल खेळतात इकडे ये. आऊर भाऊ झाले. हो तू इकडे, हो इकडे 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 टेक टेक टेक. A6 कुठे जाते? मामाने मारलं बघ ते बघ. अण्णा तुम्हाला दिला? तुम कांदा लिंबू तर मग कांदा हवाय काही बाळाला कालवण द्या. ती आजारी असली ना ती मोबाईल मागते. आमच्याकडे आले बघ असं काय. आता इथेच दादाचं जे रूम भाड्याने दिलेत तिथे पाळणा बांधला होता संध्याकाळचा असेल तर तिथे मस्तपैकी अण्णा आणि आई ओवीला छान अशा झुलवत आहेत. कारण की ओवीला आली होती झोप, तर ओवीला घरामध्ये पाळण्यावरती म्हणजे जो आमचा मोठा पाळणा आहे त्याच्यावर झोपण्याची सवय असल्यामुळे ती तशी झोपत नाही. तर असं पाळण्यावरती हलण्याच्या तिला खूप आवडतं. तर ते लावून तिथे अण्णा आई तिला झुलत आहेत. आई अण्णांना पडायचं असेल तिथं झोपायला सांगा थोडा वेळ. जात आहेत बोलतात अण्णांना का अण्णा एका ठिकाणी बसणार नाही ना. जेवण झाल्यानंतर थोडा आराम केला आणि त्यानंतर परत सुरू झालं आमचं खेळणं. तर इथे मस्त अशी कुत्री व्यायलेली होती. त्यांची पिल्लांचं पहा कुठे कोपऱ्यामध्ये जाऊन घर बनवलेलं आहे आणि आतमध्ये एकदम बसलेले आहेत. आणि त्यानंतर दादा आणि मी मस्त असे लहानपणीचे दिवस जे आठवले आम्हाला. आपण असे नव्हते पण वेगळ्या पद्धतीचा खेळ आपल्या बहीण भावांवर आपण सर्वच खेळत असतो. तर ते दिवस एकत्र घालवण्याचं होतं. कारण की लहानपणी आपण भावांवरती बहिणींवरती एकमेकांबरोबर किती खेळत असतो आणि मोठी झाल्यानंतर हेच दिवस सर्व विसरून जातो. पण आज हेच दिवस इथे खूप असे आवडीचे आणि मस्त असं वाटलं आम्हाला. त्यानंतर थोडंसं डान्स केला. त्याच्या डान्समध्ये सर्वच जणच होतो. मी भाऊ दादा हे वहिन्या डान्स वगैरे केलं. राणू चकुली डान्स केला आणि मग मस्त असे भेल वगैरे खाऊन झाल्यानंतर पोपटीसुद्धा लावली आम्ही. आता वेळ आली आहे पोपटी भरण्याची. तर पोपटी भरण्यासाठी इथे मडकी 2 घेतलेली आहे. त्यानंतर इथे व्हेजची आहे जी गुजराती पद्धतीमध्ये बनवतात पोपटी, त्या पद्धतीने मी व्हेजची बनवलेली आम्ही. आणि नॉनव्हेजची वेगळी ठेवली. नॉनव्हेजमध्ये अंडी वगैरे टाकली होती. तर ही आहेत गावठी अंडी ती टाकलेली आहेत. आणि इकडे व्हेजमध्ये मका त्यानंतर वाल, त्यानंतर मटर, गाजर नाही सॉरी रताळा असे सगळे टाकून ती वेगळी भरली होती. त्याच्यामध्ये जे मामरूड लागतं ते सुद्धा आणून दादाने ठेवलं होतं, ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि सगळ्या अशी पोपटी भरत आहेत. दादा हे भाऊ, एक भाऊ आहेत मग ताईचे मिस्टर ते जरा घरी गेले होते, ते थोडे आजारी असल्यामुळे. हर्षू होता इथे. तर असं छान असं भरून घेतली पोपटी. आणि त्यानंतर पोपटी लावून घेतल्यानंतर आम्ही डबल रात्रीचे जे जेवण असतं आपलं ते जेवणासाठी इथे तयारी करत आहोत. आता मी इथे सुकटीचा रस्सा गॅसवर घातलेला आहे. कारण की जो भांडा आहे तो चुलीवर राहणार नाही म्हणून हे ते गॅसवरती ठेवलेलं आहे. हे मला हाकमध्ये कावेनी चिकन मटन वगैरे सगळं होतं त्यामुळे तिकडे मला घाई नव्हतीच. कारण आणि दिवसभर काय नाही काय खाणं हे होतच होतं त्यामुळे आणि त्याची मम्मा आली लागलं नाही घ्यायला करायला. आणि इथे या मुलांचं आणखीन एक वेगळं छान अशी कुत्री व्यायली होती इथे. तर तिची पिल्लं अशा हातामध्ये घेऊन बसत होती. ती कुत्री पण अशी नाही तिच्या हे करत जवळ येत सुद्धा नव्हती. तर ओवीने पहिल्यांदाच हा बुबूला घेतलेला आहे आणि तिला खूप आवडलं. ती सोडतच नव्हती त्या दिवशी. करतच होती. वैष्णवी सुद्धा पिल्लांना वगैरे घेऊन बसते, त्यांना ती सवय आहे. पण आमच्याकडे मुलांना तशी सवय नव्हती पण त्यांनी तिथे हे केले. आणि दादा भाऊ आणि हे पोपटीची तयारी चालू आहे. तर इथे खड्डा खणून ती जी उलटी पोपटी म्हणजे मडका आहे तो उलटा टाकून मग त्याच्यामध्ये ती आग पेटवली जाते. तर त्याप्रमाणे इथे मडकी अशी उलटी टाकून घेतलेली आहेत आणि त्याच्यावरती आता सगळी लाकडं वगैरे टाकणार आहेत. दादाचं इथे हा बागच असल्यामुळे लाकडांचा वगैरे तेवढी काय तुटवडा नाही आहे. खूप अशी लाकडं वगैरे मिळाली आम्हाला. तर अशी त्याला अशी मस्त पोपटी तयारी करून घेतली. अशी मातीमध्ये तोंड ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वरून लाकडं लावून नंतर मग ती पोपटी करणार आहे.
कागद थोडी आणायला. ते चावलं लावून. घरात जाऊ तो भाग चाळीस. आता पोपटी झालेली आहे रेडी आणि दादाने सगळे जे दोन्ही मडके आहेत ते ओतलेले आहेत. बघा मस्त अशी पोपटी तयार झाली. वास अतिशय खमंग येतोय. पण व्हेजची पोपटी अतिशय सुंदर झाली. नॉनव्हेजची पण झाली, पण नॉनव्हेजची थोडीशी करपली आमच्याकडनं. पण मस्त अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण नक्की पोपटी खायला या. आणि हा ब्लॉग कसा वाटतोय नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर जास्त जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा हा. तर चला, आणि एक लाईक नक्की करा मग. तर आवडतो ना व्हिडिओ? अजून पुढे सुद्धा पहा काय केलं आम्ही. मी नाही बाबा पोपटी खात हो, तुमचाच व्हिडिओ करते हो. मी का पोपटी खात नाही.